टच ऑफ क्रिएटिव्हिटी जर का दिली आणि ते लोकांसमोर मांडलं तर मला वाटतं लोकांना ते आवडेल. तर दॅट कीप्स मी गोईंग एव्हरी डे. त्या फ्रेंडला भेटते तेव्हा मी त्यांच्यासोबत कॉन्व्हर्सेशन करते. सो तो कॉन्व्हर्सेशन कसा होतो आहे किंवा त्याच्यातनं काय फनी निघतंय, काय कॉमेडी निघतंय असं पण मला कधी कधी वाटतं. जेव्हा व्हिज्युअलायझेशन करतं देन वी डू ब्रेन स्टॉर्मिंग विथ माय टीम अँड एव्हरीबडी की मला हा आत्ता थॉट आलेला आहे, तर हा थॉट आपल्याला कसा कॅमेरासमोर दाखवता येईल. एव्हरी एक्सपिरियन्स हॅज बीन सीमलेस. मला सगळेच एक्सपिरियन्स खूप छान मी अनुभव केलेले आहेत, पण एक जर का चूज करायचा म्हटला तर तो आहे माझ्या टीमसोबत. ऑथेंटिक इज द व्हेरी फर्स्ट थिंग दॅट कम्स इन टू पिक्चर वेन यू आर पोर्ट्रेइंग yourself in front of the camera. Until and unless you are working under some supervision or a director. Hello ma'am, I am Sanika Biraji from VEDC, which is the official e-cell of VIT Pune. So आम्ही दरवर्षी खूप सारे वेगवेगळे कॅम्पेन्स आणि इव्हेंट्स घेतो आणि यावर्षी पण आम्ही काहीतरी नवीन करतोय, which is the नवरात्री campaign. So in this we host different female entrepreneurs and famous personalities. So today we have with us Ms. Shivani Durakkar. सो हॅलो एव्हरीवन, आय एम सिक्रेट सोल मीन्स शिवानी दुरक्कर. मी तुम्हाला सगळ्यांना हसवते, तुमच्यासाठी कॉन्टेंट बनवते आणि त्याच्यामुळे मला वाटतं मी तुम्हाला एंटरटेन करते आणि मी खूप खूप आभारी आहे की तुम्ही मला इतकं सपोर्ट करता. सो थँक्यू सो मच. ओके मॅम, सो लेट्स जस्ट बिगिन. ओके, सो तुम्ही कॉन्टेंट क्रिएशन कधी चालू केलं आणि तुम्ही हे सिरियसली परस्यू करायचं हा निर्णय कधी घेतला? सो कॉन्टेंट क्रिएशन मी बेसिकली चालू केलं इन द मंथ ऑफ मे 2024, म्हणजे मागच्या वर्षी. आणि हे सिरियसली परसिव्ह करायचं मला तेव्हा सुचलं जेव्हा मला यातनं बेनिफिट्स आणि मला चांगले पॉजिटिव फीडबॅक्स मिळायला लागले. बिफोर दिस आई यूज टू डू अ जॉब. उसके बाद में मुझे लगा कि आई एम लाइक आई कैन डू बेटर इन दिस वेयर पीपल आर लाइकिंग मी अँड आई कैन शोकेस इन टू मोर क्रिएटिव्ह वे अँड मोर क्रिएटिव्ह थिंग्स. तेव्हा मी याला परसिव्ह केलं. अच्छा, सो तुम्हाला दररोज कॉन्टेंट बनवायला काय मोटिवेट करतं? ओके, सो आय थिंक जे मी स्वतः आहे, जे मला स्वतः लोकांना दाखवायला आवडतं, ते मला वाटतं की त्याला एक टच ऑफ क्रिएटिव्हिटी जर का दिली आणि ते लोकांसमोर मांडलं तर मला वाटतं लोकांना ते आवडेल. तर दॅट कीप्स मी गोईंग एव्हरी डे आणि ते रोज मला प्रेरित करतं की मी एक नवीन कॉन्टेंट बनवायला पाहिजे अँड दॅट कीप्स मी गोईंग. ओके, खूप सुंदर आन्सर होता. सो तुम्हाला नेहमी नवीन कॉन्टेंटचे आयडियाज कुठून भेटतात अँड इफ आयडिया भेटते तर ते आयडिया टू रील बनायचा हा अख्खा प्रोसेस तुमच्यासाठी कसा असतो? ओके, नाईस क्वेश्चन. मला हा क्वेश्चन विचारला पाहिजे होता, मला असं हवं होतं. सो नवीन कॉन्टेंटचा आयडिया हा माझा पर डेचा रुटीनमध्ये निघतो. लाईक मी जेवण करते त्यात मला काहीतरी सुचतंय की हे असं जेवताना नाही, असं जेवताना दाखवायला पाहिजे. इफ मी कोणत्या फ्रेंडला भेटते तेव्हा मी त्यांच्यासोबत कॉन्व्हर्सेशन करते. सो तो कॉन्व्हर्सेशन कसा होतो आहे किंवा त्याच्यातनं काय फनी निघतंय, काय कॉमेडी निघतंय असं पण मला कधी कधी वाटतं. सो मी त्याला वेगळ्या वेमध्ये पोर्ट्रे करते आणि ते पॉइंटर्स मी रिमाइंड करून मी त्यांना राईट डाऊन करते. अँड आफ्टर रायटिंग इट डाऊन आय व्हिज्युअलाइज इट की हाऊ दे विल बी इम्प्लिमेंटेड, हाऊ दे लुक ऑन इन फ्रंट ऑफ द कॅमेरा. आणि ते जेव्हा व्हिज्युअलायझेशन करतं देन वी डू ब्रेन स्टॉर्मिंग विथ माय टीम अँड एव्हरीबडी की मला हा आत्ता थॉट आलेला आहे, तर हा थॉट आपल्याला कसा कॅमेरासमोर दाखवता येईल. सो त्याच्यावर मग एक्झिक्युशन स्टार्ट होतं अँड देन वी राईट द कॉन्टेंट लाईक डायलॉग बाय डायलॉग की मला जर का माझ्या फ्रेंडसोबत कॉन्व्हर्सेशन दाखवायचं आहे किंवा एक भांडण पण दाखवायचं आहे सपोज, तर मी त्याला लिहून काढणार की समोरचं काय म्हणेल, मी काय म्हणेल, तर आम्ही त्याला डायलॉग्समध्ये लिहितो अँड देन वी एक्झिक्यूट इन टू मोर फनियर वे की त्याच्यात आम्ही पंचेस ॲड करतो. अँड आय थिंक दॅट इज द वे दॅट कॉन्टेंट इज एक्झिक्युटेड. अँड जे तुम्ही बघता सोशल मीडियावर ते त्याचं सगळ्यांचं आउटपुट असतं, त्याच्यामागे एक डिटेल्ड जर्नी असते. प्रत्येक कॉन्टेंटच्या नंतर एक डिटेल जर्नी असते आणि त्यानंतर तो तुमच्यासमोर येतो इन अ रिफाइंड वे. अच्छा, हे नवीन ऐकायला भेटते काहीतरी. सो आता तुमच्या पेजवर तुम्ही खूप सारे डिफरंट कोलॅबोरेशन्स केलेले आहेत. सो एक अगर तुम्हाला एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर तुमचा फेवरेट कोलॅबोरेशन एक्सपिरियन्स होता तर तो कुठला असेल? आय थिंक एव्हरी एक्सपिरियन्स हॅज बीन सीमलेस. मला सगळेच एक्सपिरियन्स खूप छान मी अनुभव केलेले आहेत, पण एक जर का चूज करायचा म्हटला तर तो आहे माझ्या टीमसोबत. तर मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये आम्ही मनालीला गेलेलो, मी आणि माझी टीम. सो त्यांच्यासोबत मला पुष्कळ काय त्यांच्याकडनं शिकायला पण मिळालं, त्यांचे थॉट्स मला जाणून घेता आले. सो दॅट वॉज द फेवरेट कोलॅबोरेशन की सगळ्यांसोबत मला काम करायला मिळालं एका जागेवर ॲज अ टीम म्हणून. तर तो माझा फेवरेट एक्सपिरियन्स होता. फार सुंदर आन्सर होता. सो तुम्ही तुमचा डेली लाईफ विच इज ऑफ कॅमेरा आणि कॉन्टेंट क्रिएटर असण्याचं आयुष्य हे बॅलन्स कसं करता?
आय थिंक बॅलन्स कम्स वेन यू हॅव टू डू अन एक्स्ट्रा एफर्ट, राईट. जसं आपल्याला जॉब आणि पर्सनल लाईफ बॅलन्स करायचं असतं, तो पर्सनल लाईफ ही आपल्याला बॅलन्स नाही करावी लागत. इट गोज हँड इन हँड. ती रुटीन आहे की सकाळी उठल्यावर आपण ब्रश करणार आणि आंघोळ करणार, सो ही रुटीन आहे. पण आपल्याला एक एक्स्ट्रा काम काय असतं की आपल्याला तयार होऊन आता ऑफिसला जायचं आहे, तो आपल्याला तो एक्स्ट्रा एफर्ट टाकावा लागतो. फॉर मी कॉन्टेंट क्रिएशन इज माय लाईफस्टाईल. सो मी प्रत्येक दिवशी जे खाते पिते मी ते पण दाखवू शकते. म्हणजे मला त्याच्यामध्ये खूप असा एक्स्ट्रा एफर्ट नाही टाकावा लागत. अनटिल अँड अनलेस आय वॉन्ट टू शो इट इन डिफरंट वेज. मला जोपर्यंत त्यात क्रिएटिव्हिटी ॲड नाही करायची, तो मला खूप असा एफर्ट नाही टाकावा लागत. सो माझ्यासाठी ते सीमलेस आहे. त्याच्यामुळे मला ते खूप इझी असतं बॅलन्स करायला. इट्स नॉट अबाउट बॅलन्सिंग, इट्स अबाउट गोईंग हँड इन हँड. सो ते तशा प्रकारे ते खूप सीमलेस वेमध्ये होतं. दॅट साऊंड्स अमेझिंग. सो तुमच्या बायोमध्ये हा एक कोट आहे, बिईंग द स्ट्रॉंगेस्ट व्हर्जन ऑफ माय सेल्फ. सो तुम्ही हा तुमच्या आयुष्यात कसं वापरता, आणि ऑल्सो इफ तुम्हाला नेगेटिव्ह कॉमेंट्स वगैरे येत असेल तर त्याला टॅकल करायला तुम्ही हा कोट कसं यूज करता? ओके, सो बीइंग द स्ट्रॉंगेस्ट वर्जन ऑफ माय सेल्फ, दॅट इज लाईक आय एम लिव्हिंग इट सिन्स 4 years राईट ना. जसं मी पुष्कळ गोष्टींमध्ये कॉम्प्रोमाइज केलं आहे माझ्या लाईफमध्ये, पुष्कळ माझ्या लाईफमध्ये चेंजेस पण झालेले आहे. बट जस्ट वन थिंग दॅट हॅज केप्ट मी गोईंग इज consistency. Like I have been consistent throughout the years. I have never given up on anything. So I think showing up every day with the same mood, with same energy, that is the strongest version of me right now. कारण मी पुष्कळ अशा गोष्टी पण डील केलेल्या आहेत ज्याच्यामध्ये there was no team, जिथे मला स्वतःहून गोष्टी टॅकल करायच्या होत्या. माझ्या स्ट्रगल्सला मला टॅकल करायचं होतं. सो तिथे मी स्ट्रॉंग राहिली आहे. तिथे मी फिअर्सली आय हॅव ॲक्टेड, आय हॅव बीन कॉन्फिडंट, आय हॅव एक्सपेरिमेंटेड ऑन माय सेल्फ. सो त्याच्या आधीची जी मी होती, आय वुड नॉट टेक bold steps at that time की असं केलं तर लोक काय विचार करतील. नाव इट इज लाईक की बिफोर पोर्ट्रेइंग अ जोक, आय थिंक पीपल विल लाईक इट अँड आय कॅन पोर्ट्रे दिस इन अ गुड वे. सो आय थिंक दॅट इज द स्ट्रॉंगेस्ट वर्जन ऑफ मी विच आय एम लिव्हिंग राईट नाव. सो हा एक माइंडसेट चेंज होतो. माइंडसेट चेंज होतं. अँड अबाउट द नेगेटिव्ह कॉमेंट्स, आय ब्लॉक देम. सो आता तुम्ही कन्सिस्टन्सीबद्दल बोलले. सो आजकाल खूप सारे लोक कॉन्टेंट बनवायचं चालू करतात, बट ते कन्सिस्टंट नाही राहू शकत. सो तुम्ही काय ॲडवाईस देईल त्यांना जे आत्ता कॉन्टेंट क्रिएशन चालू करतायत बट ते कन्सिस्टंट नाही राहू शकत? ओके, सो नॉट एक्झॅक्टली ॲडवाईस, कारण मी पण आता एक एक्सप्लोरेशन स्टेजलाच आहे. पण मी या जर्नीमध्ये जे एक्सप्लोर केलं आहे ते लोकांना जे मी ऑब्झर्व केलं त्याच्यामध्ये हे बघितलं आहे की ते ट्रेंड्स फॉलो करतात. अँड ट्रेंड्स कधीच सेम नसतात. आज एक ट्रेंड आहे तो उद्या जाऊन चेंज होणार आहे. तर इफ एक कॉन्टेंट क्रिएटर स्वतःचं ऑथेंटिसिटी ह्याच्यामध्ये आणू नाही शकत आहे की तो स्वतः काय आहे हे तो जर का नाही दाखवू शकत आहे आणि तो ट्रेंड्सला फॉलो करताय, तर तो पण फ्लो सोबत बाहेर निघून जाणार. पण तो इज जर फ्लोरला जर का तो जे फ्लोला हे करतोय, काय म्हणतात त्याला, he is like not going with the flow and he is abrupting the flow and he is starting something that he or she always like. ते स्वतःचं काहीतरी क्रिएट करतात. आय थिंक त्यांच्यामध्ये त्यांना जास्त सुचेल, त्यांना जास्त क्रिएटिव्ह बनता येईल त्या गोष्टीमध्ये, किंवा त्या गोष्टीला त्यांना जास्त एक्सपांड करून एक्सप्लोर करता येईल. सो आय थिंक दॅट इज वॉट कीप्स अस गोईंग, बिकॉज इफ वी स्टार्ट फॉलोइंग द ट्रेंड, देन द ट्रेंड एंड्स अँड यू विल ऑल्सो एंड. सो बेटर यू क्रिएट युअर ओन ट्रेंड्स अँड लेट पीपल फॉलो देम अँड दॅट विल मोटिवेट यू टू बी कन्सिस्टंट. सो मॅम, तुम्ही खूप सारे रील्स पोस्ट केलेले आहेत. सो या सर्व रील्समधून तुम्हाला एक चूज करायचं असेल जे तुमच्यासाठी खूप स्पेशल आहे, तर तो कोणता? एक रील चूज करायचा असेल, ओके, येस. एक रील असा आहे की मागच्या वर्षी आम्ही गणपतीमध्ये मी एक कोलॅबरेटिव्ह रील केला होता, जो माझ्यासोबत माझ्या व्हिडिओजमध्ये असतो प्रत्येक वेळेला, एकच छावा म्हणून तुम्हाला माहिती असेल, निरंजन निगडीकर. त्याच्यासोबत मी एक रील केला होता गणपतीचा, ज्याच्यामध्ये आम्ही आमच्यासाठी नाही, आमच्या परिवारासाठी नाही, पण इतरांसाठी आम्ही विशेष मागितलेले की लोकांचं भलं कर, शेतकऱ्यांसाठी चांगलं कर, मुलींचं रक्षण कर. तर तो रील माझ्या सगळ्यात क्लोजेस्ट आहे, कारण त्याच्यावर मला खूप पॉझिटिव्ह फीडबॅक मिळाला होता. आणि ते रील जे मी जनतेसाठी आम्ही जे मागितलं होतं आमच्या मनातनं देवांकडे, जे 5 मानाचे गणपती आम्ही त्यात केले होते, ते रीलमध्ये कव्हर केलं होतं. त्याच्यावरनं लोकांनी मला आशीर्वाद पण दिलाय की तुमचं पण चांगलं व्हावं सगळं. तर दॅट रील इज व्हेरी क्लोज टू मी. ओके, सो आता तुम्हाला तुमच्या कामाबद्दल एकच गोष्ट असं चूज करायचं असेल जे तुम्हाला सगळ्यात जास्त आनंद देतं, तर ती कुठली गोष्ट आहे? आय थिंक मला पूर्णच माझं काम आनंद देतं. लेट इट बी शूटिंग, स्क्रिप्टिंग, व्हिज्युअलायझेशन,
एव्हरीथिंग. पण आय थिंक रोज एक नवीन एनर्जी घेऊन जे आम्ही जातो सेटवर और शूटसाठी, की आज मला या कॅरेक्टरसाठी असं व्हेरिएशन टाकायचं आहे, तर ज्यातनं मला पण शिकायला मिळतं. दॅट ब्रिंग्स द मोस्ट इमेन्स टाईप ऑफ जॉय फॉर मी, की मला शिकायला मिळणार आहे. दॅट साऊंड्स व्हेरी रिफ्रेशिंग. सो तुमच्या बायोमध्ये ट्रॅव्हल, लाईफस्टाईल आणि लाफ्टर लिहिलेलं आहे. सो या तिन्हीमधून तुम्हाला पर्सनली सगळ्यात जास्त क्लोज काय वाटतं? आय मीन व्हेरी हायपोथेटिकल क्वेश्चन, बट या इफ मला एक चूज करायचं असेल बिटवीन ट्रॅव्हल, लाईफस्टाईल अँड लाफ्टर, सो आय विल चूज लाफ्टर, बिकॉज लाफ्टर इज द थिंग दॅट हॅज केप्ट मी गोईंग ओव्हर अँड ओव्हर फॉर एव्हरी रील. मी लोकांना हसवत आली आहे, त्याच्या आधी मी किती हसली आहे हे मला माहिती आहे. मी माझ्या टीमसोबत वेन वी शेअर द लाफ्टर, त्या लाफ्टरमुळेच मला आज एक स्टेज मिळाला आहे अँड एव्हरीथिंग. पर्सनली मला फिरायला खूप आवडतं, तो हा लाफ्टरच रिस्पॉन्सिबल आहे ज्याच्यामुळे मी आज काम करते, आणि हेच रिस्पॉन्सिबल आहे मला बाहेर घेऊन जायला. जे मला कोलॅबरेशन्स येतात किंवा मी एक्सप्लोअर करते तिथे पण आम्ही जोक्स करतो अँड एव्हरीथिंग. सो आय थिंक लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन ॲज वी से. सो इट हॅज बीन वर्किंग लाईक अ मेडिसिन फॉर मी ओव्हर द इयर्स टिल आय हॅव स्टार्टेड फ्रॉम द कॉन्टेंट क्रिएशन. खूप सुंदर आन्सर होता. सो आपण तुमचे ॲक्टिंग स्किल्स बघतो ऑन कॅमेरा. सो रील्स असो का यूट्यूब असो, हे जे आपण बघतो त्याच्यासाठी तुम्ही ट्रेनिंग येथे घेतलेलं आहे, ॲक्टिंग क्लासेस, और तुम्ही कुठून शिकले? ॲज सच मी ट्रेनिंग नाही घेतलेलं ॲक्टिंगसाठी. इट इज लाईक की माझ्या फ्रेंड्सकडनं किंवा माझ्या टीमकडनं मला नेहमी फीडबॅक्स मिळत गेले, ज्याच्यामध्ये मी इम्प्रूव्ह करत गेले. अँड द वन मंत्र आय हॅव ऑलवेज बीन फॉलोईंग फॉर ॲक्टिंग इज लाईक घरी प्रॅक्टिस करणं इन फ्रंट ऑफ द मिरर. आय वॉज अ किड, तेव्हा मी मम्मीच्या ओढण्या घालून मी साडी घालायची त्या ओढण्यांच्या, आणि तेव्हापासून मी मिररसमोर ॲक्ट करायची. अँड फ्रॉम दॅट ॲक्टिंग आय नोटीस की माझ्यावर कोणते एक्सप्रेशन्स चांगले दिसतात आहे, माझे आयब्रोज कसे दिसतात आहे, माझं फेशियल एक्सप्रेशन्स कसे आहे अँड ऑल. सो त्याच्यामधनं मला कळत गेलं की मी ऑन कॅमेरा कशी दिसते, अँड दॅट वॉज रिस्पॉन्सिबल फॉर माय ॲक्टिंग टू बी इम्प्रूव्ड बाय टाईम. सो थोड्या वेळ आधी आपण ट्रेंड्सबद्दल बोललो, की कसं फ्लोमध्ये नाही जायचं आहे आणि लाईक ट्रेंड्स बनवायचे आहेत, फॉलो नाही करायचं आहे. सो आता एवढे सगळे ट्रेंड्स आहेत इंटरनेटवर. सो व्हॉट डू यू से की ट्रेंड्सवर आणि स्वतः लाईक ऑथेंटिक राहण्यात लाईक असं मेंटेन कसं करायचं आपण बॅलन्स? ऑथेंटिसिटी आणि ट्रेंड्समध्ये सी ट्रेंड्स ते फॉलो करतात हू जस्ट वॉन्ट टू स्टे फॉर अ काइंड ऑफ वाईल, लाईक 10 मिनिटासाठी, फॉर अ 1 मिनिट. तुम्हाला जेवढं अटेन्शन ग्रॅब करायचं आहे त्या प्रत्येक पर्टिक्युलर गाण्यावर तुम्ही ट्रेंड फॉलो करताय. बट इफ यू वॉन्ट टू सस्टेन इन द मार्केट फॉर अ लॉंगर पिरियड ऑफ टाइम अँड यू वॉन्ट टू build yourself, then you need to be authentic. So following trends and authenticity is completely two different things. आणि when it comes to authenticity, जेव्हा तुम्ही स्वतःबद्दल किंवा स्वतःसाठी काहीतरी करताय किंवा स्वतःला मांडताय कॅमेरासमोर, तर तुम्हाला ट्रेंड्स फॉलो करायची गरजच नाही आहे, बिकॉज यू आर क्रिएटिंग अ ट्रेंड. तुम्हाला बघून समोरचा इन्स्पायर होणार आहे की या मॅमनी असं आयलायनर लावलेलं आहे तर मी पण लावतो. पण जर का त्या पर्सननी नेहमी कॅट आय बघितलेले आहेत तर तो कॅट आयलाच फॉलो करणार, अँड ही डोंट नो की ही और शी डोंट नो की मला माझ्यावर काय चांगलं दिसतंय. सो आय थिंक एक्सपेरिमेंट सोबत जी ऑथेंटिसिटी येते ती ट्रेंड्सला पण बीट करू शकते. सो ते एक्सप्लोअर करून कळायला लागतं. सो तुमचा हा जो कॉन्टेंट क्रिएशनचा जर्नी आहे, तुम्हाला काय वाटतं यात सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट लेसन कुठला शिकलाय तुम्ही आत्तापर्यंत? ओके, नाईस क्वेश्चन. लाईक दिस क्वेश्चन इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो आय थिंक एक जो इम्पॉर्टंट लेसन मी शिकली आहे ओव्हर द इयर्स किंवा जे काही मी आतापर्यंत कॉन्टेंट क्रिएशनमध्ये केलं आहे, दॅट इज एव्हरी टाईम यू नीड कन्सिस्टन्सी अँड शोईंग अप ऑन एव्हरी ओकेजन. लाईक यू हॅव टू युटिलाइज everything that is coming around in the best way possible. Like let it be Ganpati festival, let it be Navratri, let it be Diwali, let it be anything. Showing up every time in your own way is very important. So that is the biggest lesson, that you have to show up in every way possible. Okay. So ma'am, आपण एक छोटासा रॅपिड फायर राउंड घेऊ आता. Okay. So I'll start. Yeah. Are you a morning person or a night owl? Okay, I am a night owl, not at all a morning person. I like my mornings little bit slower, like आरामात उठायला, not like खूप late, but आरामात उठायला आवडतं. So night owl, definitely. Okay. पिझ्झा की पाणीपुरी? पाणीपुरी. कॉफी की चहा? ओके, इथे आता मला अर्धेपेक्षा जास्त लोक असं म्हणणार आहे की कशी मुलगी आहे वगैरे, बट मी आजपर्यंत आपल्या आयुष्यात चहा टेस्ट पण नाही केलाय. सो डेफिनेटली आय एम अ कॉफी पर्सन. अच्छा. सो माउंटेन्स का बीचेस? ओ माय गॉड, व्हेरी ट्रिकी. आय थिंक माउंटेन्स. ओके. कॅट पर्सन और डॉग पर्सन? कॅट पर्सन. सो मूवीज और वेब सीरीज?
I'm not very fond of movies and web series, but I would like to quickly finish things and quickly learn from things, so movies. इफ तुमच्याकडे एक सुपर पॉवर असली असती तर ती तुम्ही कुठली चूज केली असती, टेलिपोर्टेशन का माइंड रीडिंग? Teleportation. I don't want to read minds of people. I don't know what they're thinking. Yeah. So teleportation. ओके. सो इफ तुमच्या लाईफसाठी तुमच्याकडे एक थीम सॉन्ग असला असता तर तो कुठला असता? Oh my god. I think the Pooh from K3G wala song, you know. So that would match my vibe completely. या दॅट विल सूट यू. सो आपण जसं की तुम्ही म्हटलं आता नवरात्री चालू आहे, सो नवरात्रीवर बेस्ड आपण घेऊया. सो नवरात्री हा शब्द ऐकल्यावर तुम्हाला सगळ्यात आधी काय आठवतं? तिकडचं फूड, फेस्टिव्ह लुक्स, गरबा दांडिया का काही वेगळंच? I think food, festive looks and Garba Dandiya comes with every occasion and every festive. But Navratri म्हटल्यावर एक एम्पॉवरमेंट ऑफ वुमन ज्याच्यासाठी पर्टिक्युलरली डिझाईन्ड फेस्टिव्ह असं वाटतं की यू एम्ब्रेस एव्हरी 9 days ऑफ नवरात्री अँड 9 अवतार्स ऑफ मा दुर्गा ऑल्सो ॲट दॅट टाइम. सो आय थिंक वुमन एम्पॉवरमेंट इज द बिगेस्ट थिंग which I think comes in my mind first when I hear of नवरात्री. दॅट्स अ ग्रेट आन्सर. सो नवरात्री 9 दिवसात आपण वेगळे वेगळे रंग घालतो. सो इफ तुम्हाला एक कलर चूज करायचा असेल तर तो कुठला असेल आणि का? Okay, very tricky question again. I think every color is beautiful. Every color has its own resemblance, its own meaning, its own energy. But if मला विचारलं की एक कलर कोणता तू चूज करणार आहेस तर मी ग्रीन करीन. अँड ग्रीन इज माय पर्सनल फेवरेट कलर ऑल्सो. अँड ग्रीन याच्यासाठी बिकॉज इट ब्रिंग्स ओरिजिनॅलिटी, इट ब्रिंग्स ऑर्गॅनिक थिंग्स विच आय फील आय एम. सो दॅट्स माय ग्रीन. ओके. सो आत्तापर्यंतच्या नवरात्रीत तुम्हाला एक अशी स्पेशल मेमरी असेल जे तुम्हाला ऑडियन्स सोबत शेअर करायचं तर ते कुठली असेल? ओके. आय थिंक फॉर वुमेन एक स्पेशल त्यांच्यासाठी एक मेमरी नवरात्रीची नेहमी असते की लहान असताना लाईक टिल 9th or 10th विमेन नो दिस फॉर अ रिझन की आम्हाला प्रत्येक घरी जेवायला बोलवायचे ऑन द 8th or 9th डे ऑफ नवरात्री. सो आम्हाला त्याच्यामध्ये छोटे छोटे गिफ्ट्स मिळायचे. वी यूज टू गेट बनानाज, बँगल्स, यूज टू गेट चुन्नी, यू नो अदर वुमेन जो श्रृंगार में यूज होती है सारी चीज़ें, वी यूज टू गेट दैट. सो दैट वॉज द फेवरेट थिंग ऑफ मी व्हेन आई वॉज अ चाइल्ड. आई यूज टू गो एट पीपल्स हाउस. आई डिडंट यूज to eat anything. I used to bring every single thing that is given to me and used to come to my mother and give, mama ye mila hai, mama wo mila hai. I used to collect and wear it for the rest of my life until I can like मग ते बांगड्या मला छोटा झाला मग मी नाही घालू शकली. but that is the favorite memory. मॅम असे खूप लोक आहेत ज्यांना कॉन्टेंट क्रिएट करायचं आहे बट ते कॅमेरा शाय असतात और स्टेज फ्राईट असतं. सो तुम्ही कॅमेरा समोर और स्टेजवर कॉन्फिडन्स कसा डेव्हलप केला? ओके. सो लहानपणापासूनच मला स्वतःला पोर्ट्रे करायची, डान्सिंग, ॲक्टिंग ह्याचा खूप शौक होता. सो what I did was I started initially from my school. सो तिथे स्टेज शोज, डान्स पार्टिसिपेट करणं, डान्स कॉम्पिटिशन्समध्ये लोकांना फेस करणं, मॉडेलिंग कॉम्पिटिशन्समध्ये पार्टिसिपेट करणं, अँकरिंग करणं. आय वॉज द हेड गर्ल ऑफ द स्कूल. सो आय थिंक असं वाटायचं की लोकांनी माझं ऐकलं पाहिजे. समवॉट दॅट वॉज इन माय माइंड समवेअर, नॉट राईट नाव. सो असं करून हळूहळू कॉन्फिडन्स बिल्ड झाला. वेन आय स्टार्टेड फेसिंग पीपल आय गेन्ड कॉन्फिडन्स फ्रॉम दॅट. सो अशी माझी जर्नी सुरू झाली आणि तुम्ही पण असं सुरू करू शकता. दॅट यू स्टार्ट फेसिंग पीपल, लेट इट बी योर ओन फैमिली, अपने फैमिली के सामने परफॉर्मेंस दो. सो ऐसे करके आपकी स्टेज कॉन्फिडेंस या आपका जो कॉन्फिडेंस आप लैक करो दैट विल बी बिल्ड. Okay, so it's been quite a journey for you. Yes. So, are there any reel creators or influencers who particularly inspire you or who you look up to? Yes, I think there are many, but it is always said that the best inspiration comes from your home. So, not exactly home, but my team members, they are the biggest inspiration for me, and out of which the one who has always been inspiring to me from a year-long journey is Niranjan Nigrikar, aka Ekat Chhawa. You must be knowing him. Yeah. So we have seen him working behind the camera also. Like you guys see him in front of the camera. म्हणजे तुम्ही फक्त कॅमेरा समोर बघता, आम्ही त्याला कॅमेराच्या मागे पण बघतो. ती धावपळ असते, द मॅनेजमेंट, द टाइम मॅनेजमेंट, द प्लॅनिंग, द डिसिजन मेकिंग, द परफेक्शन अँड कॉर्डिनेशन. सो इतक्या सगळ्या गोष्टी विथ कॉन्टेंट क्रिएशन हँडल करणं माझ्यासाठी तरी सध्या डिफिकल्ट आहे. बिकॉज आय गेट मेस्ड अप वेन आय ट्राय टू डू थिंग्स की हे पण नव्हतं, हे पण नव्हतं. बट ही इज सो सिमलेस, ही डज इट सो एफर्टलेसली दॅट आय थिंक हे जे ट्रेड्स आहेत हे सगळ्यांनी शिकले पाहिजे की आपलं काम आपल्याला नीट करता आलं पाहिजे. लेट इट बी एडिटिंग, लेट इट बी प्रोसेसिंग विथ कलर्स, लेट इट बी प्रोसेसिंग विथ आउटफिट्स,
outfits, makeup, or everything. So I think a proper director energy, you know, he can do anything 360 degrees. He knows every corner of the shoot, every corner of every picture, like किसने कैसे act करना चाहिए से लेकर everything. So I think that perception and that perfection comes with time. So I think he is the biggest inspiration for me till now. ज्यांना मी closely observe केलं त्यातून. फार छान उत्तर होता. Yes. सो कॉन्टेंट जेव्हा आपण बनवतो तेव्हा वेगवेगळे गोष्टी असतात जे आपल्याला बघावे लागतात, टेक्निकल गोष्टी पण असतात. सो व्हॉट आर द थिंग्स दॅट यू नेव्हर कॉम्प्रोमाइज ऑन वाईल मेकिंग अ रील? Okay, so we never compromise on anything, let it be shooting or anything, but I think one biggest thing that we don't compromise on is efforts. So what happens sometimes is, like, we are shooting in rains, we are shooting at a local location where there are honking sounds, there are bird chirping or something like that, but then that never stops us from giving 100%. We are louder, we are cheerful, we are energetic. So efforts मध्ये आम्ही कधीच compromise करत नाही, because त्याच्याचमुळे आज आमचे जे रील्स जसे दिसतात ते तसे दिसतात. अदरवाइज they would look different, they would look की ह्याच्या याच्यामध्ये हे lacking आहे, याच्यामध्ये हे compromise नाही आहे कुठे. Like we have to get it perfect, so for that we all put a lot of efforts. फार सुंदर उत्तर होता हा. सो तुमच्यासाठी इफ तुम्हाला तुमचा कॉन्टेंट एका शब्दात डिस्क्राईब करायचा असेल तर ते कुठला शब्द वापराल तुम्ही? आय थिंक एका शब्दात जर का कॉन्टेंटला डिस्क्राईब करायचं असेल तो दॅट वुड बी एक्सपेरिमेंट्स, बिकॉज दॅट इज वॉट इट इज राईट नाव. इवन आय डोंट नो वेअर इट इज हेडिंग टू, बट आय थिंक इट विल हेड टू द बेस्ट डिरेक्शन ओनली, बट राईट नाव इट इज एक्सपेरिमेंट्स. So, ma'am, it was great having you. It was lovely having a conversation with you. Thank so, you. Before we end, one last thing. If तुम्हाला काही बोलायचे to the youth in general, to our audience, तर ते काय असेल? आय थिंक डोंट थिंक मच. लाईक जितकं तुम्ही ओव्हरथिंक करणार किंवा जितकं तुम्ही विचार करणार की हे करू का, हे लिहू का, हे होईल का, हे आवडेल का, तितकं तुम्ही खाली येणार. आय थिंक जस्ट डू इट, जस्ट गो फॉर इट, लिव्ह बिंदास अँड जस्ट सी द चेंज. यू विल नोटिस पीपल आर लाइकिंग यू द वे यू आर. सो जस्ट गो फॉर इट. ओके, ते फार सुंदर होतं मेसेज. आणि वी आर सो ग्रेटफुल टू हॅव यू हिअर. थँक्यू थँक्यू सो मॅम. मच. थँक्यू सो मच.